रोजच्या वापरातील अतिशय महत्त्वाच्या किचन टिप्स आज आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नंबर 1, उडदाच्या पापडांना जाळी लागू नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवावे। पापड वर्षभर तसेच राहतात। 2, कोणत्याही नव्या कपड्याचा कलर जाऊ नये म्हणून ते मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा, त्यामुळे कपड्यांचा कलर जात नाही। 3, पुरी लाटताना पीठ लावून लाटण्याऐवजी तेल लावून लाटावी, म्हणजे पुऱ्या जास्त तेल शोषणार नाही। 4, काही वेळा वरण शिजवताना तूर डाळ व्यवस्थित शिजत नाही, अशा वेळेस थोडीशी मिक्सरमधून फिरवून घ्यावी, म्हणजे डाळ बारीक होते। 5, नेहमी सतत गोड पदार्थ खाऊ नये, यामुळे शरीरातील चरबी आणि लठ्ठपणा वाढतो। 6, साबुदाणा भिजवताना पसरट भांड्यात भिजवा, म्हणजे साबुदाणा एकसारखा भिजला जातो। नंबर 7, चिंच वर्षभर खराब न होता टिकवण्यासाठी चिंच स्वच्छ करून साफ करावी आणि त्याची सालं, शिरा, बिया काढून ती कडक उन्हामध्ये वाळवून डब्यामध्ये भरून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवावी, खूप दिवस चांगली राहते। 8, इडली बनवताना इडलीच्या भांड्यामध्ये पाण्यासोबतच अर्धा लिंबू आणि थोडीशी चिंच टाकावी, त्यामुळे इडलीचे भांडे आतून खराब होत नाही। 9, काही वेळा पांढरे कपडे आणि कलरचे कपडे एकत्र भिजले जातात व कलरच्या कपड्यांचे डाग पांढऱ्या कपड्यावर पडतात। ते डाग काढण्यासाठी डाग पडलेल्या भागावर आंघोळीचा साबण लावावा। 2-3 वेळा कपडे धुतल्यानंतर कलर निघून जातो। नंबर 10, पांढरे कपड्यांना हलकीशी नीळ मारल्याने कपडे अगदी नव्यासारखे दिसतात। 11, कपडे कोवळ्या उन्हात वाळवावे। प्रखर उन्हात कपडे वाळवल्याने कपड्यांची चमक कमी होते, तसेच रंग देखील जातो। नंबर 12, बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्याच्या तळाशी छोटी वाटी ठेवावी, त्यामुळे दूध पातेल्याला चिकटत नाही। 13, शेंगदाणे खराब होऊ नये म्हणून बाजारातून आणल्यावर उन्हात वाळवून घ्यावे, त्यानंतर शेंगदाणे भाजून एका डब्यात भरून ठेवावे, म्हणजे शेंगदाण्याला अळी लागत नाही। 14, मनुके साठवण्यासाठी मनुके बाजारातून आणल्यावर 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यावे आणि डब्यात भरून फ्रीजमध्ये भरून ठेवावे, खूप दिवस चांगले राहतात। 15, शंकरपाळी, चकल्या किंवा कोणताही तळणीचा पदार्थ ठेवलेल्या भांड्यामध्ये कणिक मळावी, यामुळे तेलकट भांडं साफ होतं आणि घासायला सोपे जाते। नंबर 16, एकदा बनवलेलं अन्न पुन्हा गरम करून खाऊ नये, त्यामुळे अन्नातील पोषक घटक नष्ट होऊन जातात। नंबर 17, दररोज सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्यास व्हिटॅमिन डी शरीराला भरपूर प्रमाणात मिळते। नंबर 18, इडली डोशाचे पीठ उरले असेल तर ते आंबट होऊ नये म्हणून त्यावर खाऊचे म्हणजेच नागिनीचे पान ठेवावे, पीठ आंबट होत नाही। 19, मिरच्या जास्त काळ टिकण्यासाठी मिरचीचे देठ काढून फ्रीजमध्ये डब्यात भरून ठेवा, मिरची जास्त दिवस चांगली राहते। 20, घरात लहान मुलं असतील तर मॉर्टिन लावू नये, डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा। या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सदाफुली चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद दादा।
रेकॉर्ड का नाही होते?